नमस्कार मित्रांनो, SKP फिटनेस फंडामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मी कमलेश पवार आज तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे हेल्थ टिप्स आणलेले आहेत. जर तुम्ही स्ट्रेसमध्ये जगत आहात का? जर तुम्ही स्ट्रेसमध्ये जगत असाल तर तुमच्यासाठी एक 10 अतिशय पॉवरफुल मेंटल हेल्थ टिप्स तुमच्यासाठी मी या ठिकाणी आणलेले आहेत. जर तुम्ही सदर हेल्थ टिप्सचं पालन केलं तर नक्की तुमचं जीवन अतिशय आनंदी आणि सुखकर होऊ शकेल. चला तर आपण जाणून घेऊया मित्रांनो. एक, डीप ब्रीदिंग करा. डीप ब्रीदिंग करा. रोज 5 मिनिट श्वासावर लक्ष द्या. स्ट्रेस लगेच कमी होतो. रोज 5 मिनिट श्वासावर लक्ष द्या. स्ट्रेस लगेच कमी होतो. दुसरा उपाय, मोबाईल डिटॉक्स. मोबाईल डिटॉक्स. मित्रांनो, मोबाईलचं सवय खूप वाईट आहे, परंतु अतिशय चांगला देखील वापर त्याचा आपल्याला करता येऊ शकतं. म्हणून दिवसातून 1 ते 2 तास मोबाईल दूर ठेवा. दिवसातून 1 ते 2 तास मोबाईल दूर ठेवा. माइंड शांत राहतो, मन शांत राहतो. त्यानंतर आता दुसरं टिप्स नंबर 3, एक्सरसाइज मूड बूस्टर. रोज 10 ते 15 मिनिटे चालणे किंवा वर्कआउट करणे, ज्यामुळे हॅपी हार्मोन्स वाढतात. म्हणून रोज नियमितपणे व्यायाम करा आणि तणावापासून दूर राहा. टिप नंबर 4, प्रॉपर स्लीप घ्या, म्हणजे प्रॉपर झोप घ्या. दररोज नियमितपणे 7 ते 8 तास झोप घेणं आवश्यक आहे. शरीराला 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे. तर कमी झोप झालं तर त्याचा तणाव जास्त होतो, स्ट्रेस जास्त येतो. म्हणून नियमितपणे जागरण कमी करा आणि 7 ते 8 तास झोप घ्या, म्हणजे तणाव. 5वं टिप्स आहे, मन मोकळं करा. मन मोकळं करा. आपल्या मनात जी काही खदखद असेल, जी चिंता असेल, दुःख असेल, ते इतरांजवळ जे विश्वासू आहेत, विश्वासू व्यक्तीशी बोला. आतल्या भावना दाबू नका. मन मोकळं करा. मित्रांना आपल्या अडीअडचणी सांगा, त्यातनं आपलं मन मोकळं होऊ शकतो. 6वं टिप्स आहेत, रायटिंग हॅबिट, जर्नलिंग. रायटिंग हॅबिट, लिहिण्याची सवय ठेवा. रोज थॉट्स लिहा, म्हणजे आपले विचार लिहा. वहीमध्ये, नोंदवहीमध्ये मांडा. अँझायटी कमी होते. म्हणजे आपलं दैनंदिन जे काही गोष्टी आहेत त्या आपण लिहून काढल्या तर आपलं अँझायटीज दूर होऊ शकतात. म्हणून रायटिंग हॅबिट देखील आपल्याला ताण कमी करण्यासाठी उपयोगी पडतो. टिप नंबर 7, स्मॉल गोल्स ठेवा. म्हणजे आपण आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि लहान उद्दिष्टे पूर्ण करा. छोटे ध्येय ठेवून ते छोटे ध्येय किंवा लहान उद्दिष्टे हे पूर्ण करा. कॉन्फिडन्स वाढवा. आपलं कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढवा, जेणेकरून आपला ताण कमी होऊ शकेल. टिप नंबर 8, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. निगेटिव्ह लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. तुमचा एन्व्हायरमेंट बदलतो, म्हणजेच माइंड बदलतो. चांगल्या लोकांसोबत आपली मैत्री असेल तर आपले विचार देखील चांगले होतात आणि आपण ताण, स्ट्रेसपासून दूर राहू शकतो. म्हणून चांगले मित्र, चांगली संगत हे खूप आपल्या आयुष्यामध्ये मॅटर करतं. म्हणून चांगले मित्र असणं आवश्यक आहे. टिप नंबर 9, ग्रॅटिट्यूड हॅबिट. ग्रॅटिट्यूड हॅबिट म्हणजेच रोज 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही ग्रेटफुल आहात. ज्याबद्दल तुम्ही ग्रेटफुल आहात, अशा रोज 3 गोष्टींबद्दल तुम्ही लिहा. पॉझिटिव्ह माइंडसेट तयार होतो. ह्या गोष्टी केल्यामुळं आपलं माइंडसेट हा पॉझिटिव्ह होतो आणि आपलं जीवन सुखकर होतं, आनंदमय जीवन बनतं. टिप नंबर 10, नेचरमध्ये वेळ घालवा, म्हणजे निसर्गामध्ये वेळ घालवा. झाडे, फ्रेश हवा, शांत जागा, त्याचबरोबर निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण काही वेळ घालवल्यानंतर माइंड नॅचरली रिलॅक्स होतो.
माइंड नॅचरली रिलॅक्स होतो, म्हणून निसर्गामध्ये जाणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, ताण येणं स्वाभाविक आहे, पण त्यावर नियंत्रण ठेवणं आपल्या हातात आहे. ताण येणं स्वाभाविक आहे, पण त्यावर नियंत्रण ठेवणं हे आपल्या हातात आहे. स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा आणि सकारात्मक राहा, सकारात्मक विचार वाढवा. चला आजपासून एक छोटं पाऊल उचलूया. स्वतःसाठी, आपल्या मनाच्या शांततेसाठी, आणि आपल्या मनाच्या शांततेसाठी. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन शॉपिंग करता लिंक देणार आहे. त्या लिंकवरनं तुम्ही शॉपिंग मनसोक्त करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही इतरांना जरूर शेअर करा, जेणेकरून गरजूंपर्यंत हा विषय जाणं महत्त्वाचं आहे.